Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. या सगळ्याचं जे मूळ आहे ते मूळच इथं आहे की ओबीसीतून आरक्षण द्यावं की न द्यावं हे आहे. यात तुम्ही आणि तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे हे स्पष्ट करा असं जरांगींनी म्हटलंय. तुम्ही आणि तुमचे सहकारी सुद्धा त्यांनी हे सांगितलं नाही केलं तर माझा आग्रह राहणार नाही. त्यांनी दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी मागितल्या. आमचा हा प्रश्न सुटावा या संबंधीचा आग्रह आणि त्याच्यासाठी जे जे घटक ज्या घटकातून याचा मार्ग निघावा असं वाटत असेल त्या घटकांच्या प्रतिनिधींना विश्वासात घेऊन सुसंवाद साधून यातनं मार्ग काढावा. माझ्या पक्षाची भूमिका सुसंवादाची डायलॉगची मार्ग काढायला जो काही मार्ग असेल त्याला अनुकूलतेची आहे. आरक्षण द्यावं का याबद्दल तुमची काय नाही दोन गोष्टी आहेत की आरक्षण ह्या जरांगींनी एक चांगलं स्टेटमेंट केलं तर माझ्या वाचण्यात आलं. तिने असं स्टेटमेंट केलं की मराठा आरक्षणाच्या बरोबर लिंगायत, धनगर आणि मुस्लिम ह्यांना सुद्धा आरक्षण द्यावं असं स्टेटमेंट तुम्ही वाचत होतं. त्यांचं हे स्टेटमेंट माझ्या मते त्या एक जे अंतर होण्याची जी स्थिती होती त्याच्यातून योग्य रस्त्यावर जाण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि हे झाल्याच्यामुळं तुम्ही जो प्रश्न विचारला तो घटक असा धनगर, लिंगायत, मुस्लिम हे ज्या प्रक्रियेमध्ये आले तर तुमचा जो प्रश्न आहे ती स्थिती डायल्यूट होईल. त्या स्थितीच्या संबंधीची कटुता राहील असं मला वाटत नाही. असं आपण जे म्हणालात की मराठवाड्यामध्ये येऊन ही भूमिका सोडवली पाहिजे, ही तुम्ही सोडवली पाहिजे की सरकारने सोडावी असं तुम्हाला वाटतं? असं सगळ्यांनी तुम्ही हातभार लावा. सरकारने काल मुख्यमंत्र्यांनी माझ्याशी चर्चा केली आता 2-3 दिवसापूर्वी आणि त्याच्यावरती मी त्यांना एकच सांगितलं की मला काळजी असते या सगळ्या परिस्थितीचा मार्ग निघावा असं वाटतं. आणि आज मला अडचण अशी दिसते की सरकारने जो डायलॉग करायला पाहिजे तो केला नाही. असं चित्र दिसतंय की जरांगींच्या याच्यावर सरकारांच्याबरोबर मुख्यमंत्री आणि काही लोक संवाद ठेवतात असं दिसतं. चांगली गोष्ट आहे. आणि दुसरे जे घटक आहेत त्याला विरोध करणारे त्यांच्याशी सुद्धा सरकारमध्ये दुसरे लोक ते सुसंवाद ठेवतात. हे कशासाठी? गव्हर्नमेंट म्हणून त्यांनी सगळ्यांना विश्वासात घ्यावं ना. त्यांनी ओबीसीच्यासाठी चर्चा करायला छगन भुजबळांना सांगायचं, दुसऱ्याची चर्चा करायला स्वतः करायचं, काही लोकांना बाजूला ठेवायचं कारण नसताना याच्यामुळे गैरसमज होतात आणि परिस्थिती ही हवी तशी राहत नाही. आणि त्यासाठी मला असं वाटतं की आत्ता सरकारने सुसंवाद ठेवण्याच्या संबंधीची आमची तयारी आहे हे जे आम्हाला सांगितलं त्याच्यासाठी आम्ही त्यांना असं सुचवलं की तुम्ही जरांगींना बोलवा, त्यांच्या सहकार्यांना बोलवा, त्याच्यानंतर ओबीसीच्या संबंधीचा आग्रह धरणारे छगन भुजबळ असतील ते काय त्यांचं हाके ना ते आणि त्यांचे सहकारी त्यांना बोलवा. आणि आमच्यासारख्या लोकांची काही उपयुक्तता असेल तर त्यांनाही बोलवा आणि याच्यातून एक वाक्यता करायला सामूहिक आपण प्रयत्न करू जेणेकरून राज्याचं वातावरण सामाजिक ऐक्याच्या दृष्टीनं अनुकूल राहील.